19 धावा आणि 2 विकेट कमावणारा सूरज वेनगावचा मॅन ऑफ द मॅच ठरला. चला वावरले संघ उशीर करू नका. 12:30 वाजलेत. आज खरं तर श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी आयोजित आज मार्केवाडी गावामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा देखील आहे. त्यामुळे आज स्पर्धा लवकर आम्हाला कव्हर करायची आहे. तुम्ही देखील सर्वांनी आवर्जून सत्यनारायणाच्या महापूजाला आवर्जून थांबा. आपल्याला हे निमंत्रण असेल. पण वावरले टीम आदित्य ढाबा वावरले यांनी पुरस्कृत केलेल्या नवीन आकर्षक न्यू डिझाईनचा टी शर्ट घालून वावरले संघाचे सर्व खेळाडू प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये आदित्य ढाबा वावरले प्रसिद्ध ढाबा आहे आणि आदित्य ढाबाने दिलेला टी शर्ट आणि दुसऱ्या बाजूला मुळगाव प्रणित आणि त्यांचा संपूर्ण संघ इथून बॅटिंगसाठी सज्ज होते. प्रणित त्यानंतर शुभम चेंडू बॅट्समन इथून चेंडू चेक करून जा. इथं चेक कर मित्रा, इथं चेक कर. वावरले टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. कॅप्टन आदित्य, दुसरीकडे प्रणित आणि शुभम. प्रणित आणि शुभम हे दोन सलामीचे फलंदाज. प्रणित आणि कैलास आहे. प्रणित आणि कैलास ही जोडी टीम वावरले कडून, वावरलेच्या विरोधात मुळगाव कडून. चार ओव्हर आणि कंपल्सरी चेसिंग असा स्पर्धेचा नियम आहे. टी शर्ट मात्र सर्व टीमच्या सारखेच पाहिजेत. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. आणि वावरले टीम इथून आता आपला प्लॅन इथून रेडी करेल. मॅचला उशीर न करता ओव्हरला सुरुवात करेल. मार्केवाडी बी टीमचे सर्व सपोर्टर फार नाराज आहेत, कारण मार्केवाडी बी संघ 2च ओव्हरमध्ये विपक्षी टीमने सामना जिंकला. फिल्डिंग लावून घ्या वावरले संघ. मुळगाव टीमचे कैलास आणि प्रणित. आता या दोन टीम मध्ये एक मोठी मॅच बघायला मिळेल तुम्हाला, कारण वावरले संघ हा खालापूर तालुक्यातून आलेला आहे आणि मुळगाव संघ हा बदलापूर यस आपल्याच तालुक्यातील हा संघ आहे. एका बाजूला कर्जत तालुक्यातील मुळगाव तर दुसरीकडे खालापूर तालुक्यातून आलेला वावरले. गोलंदाजीसाठी आलाय बॉलिंग मार्क वरती. बघा दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर आपण व्यासपीठावरती या. वावरले टीम कडून पहिला बॉलर इथून सज्ज होतोय. टीम रेडी, मॅच बिगिन. सामना सुरू होतोय आता. प्रणित स्ट्राइक वरती आहे आणि वावरले टीम कडून पहिला बॉलर बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला बॉल, सुंदर चेंडू आणि शॉट हवेत. कॅच पकडली आहे. 1-2 तिसरा अटेम्प्ट मध्ये कॅच. फलंदाज आउट. मुळगाव टीमला मोठा धक्का. प्रणित 0वरती आउट. पहिल्याच बॉलवरती विकेट. नाराज आहे स्वतःवरती. चेंडू इतका स्लो आला होता की त्याला तो कुठेही मारता आला असता, पण त्याने समोर कॅच दिली आणि आता 0वरती आउट होऊन तो परततोय. मुळगाव संघाची सुरुवात विकेटने झाली. नवीन बॅटर आले ते मात्र ऋषी. प्रणित आउट झाले.
फार मोठा धक्का आहे टीम मुलगावला. रन्स करू शकत होता, ताकद होती त्याच्याकडे, शॉट चांगले होते, पण आता शून्यावरती आऊट झालाय. फलंदाजाकडे काही नसतं कमबॅक करण्यासाठी. एक बॉल जर फलंदाज आऊट झाला तर मग तो किती भारी बॅट्समन होते त्याला मागे यावं लागतं. पण गोलंदाजाला कमबॅक करण्यासाठी 6 बॉल असतात. एक 6 मारला तरी पुढील येणाऱ्या चेंडूवरती तो विकेट घेऊ शकतो. आता गोलंदाजी करणाऱ्या वावरले टीम कडून आदित्य आलेत आणि त्याने विकेट कमवले. आता ऋषी इन ॲट नंबर 3. वाह, शॉट भारी आहे, मागे कॅच, आणखीन एक विकेट. मुळगाव टीमला 2 धक्के दिले 2 बॉल मध्ये. मुळगाव संघ पूर्णपणे 2 फलंदाजांना पाहिले. तर पहिला चेंडू फलंदाजाचा शॉट सिलेक्शन चुकला आणि दुसऱ्या बॉलवरती अगदी विकेट किपरच्या वरून चेंडू, असं वाटलं की मागे जाईल, तिथे देखील कॅच आउट. आता बॅट्समन चालले सर्वेश. 2 बॉल 2 विकेट. मॅच सुरू झाले आणि विकेट हॅट्रिकची पहिलीच संधी आलेली आहे, ती मात्र बॉलर आदित्यला. म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा इरफान पठाणने सुरू झाली टेस्ट क्रिकेटची मॅच, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतलं आणि पाकिस्तानचे 3 बॅटर आउट केले होते. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड आजही इरफान पठाण यांच्या नावावरती कायम आहे. आता आदित्य पहिल्याच ओव्हरमध्ये ती विकेट हॅट्रिक घेणार का? 0 या धावसंख्येवरती तो रेकॉर्ड या मैदानावरती बनवेल का आदित्य वावरले टीमचा? इज ऑन हॅट्रिक. शॉट हवेत आहे, उंच हवेत, खेळाडू दूर आहेत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आहेत त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या मुळगावच्या. 3 बॉल 2. ताकद भरपूर लावावी लागते जेव्हा तुम्ही ऑन साईडला शॉट मारता मार्केवाडीच्या मैदानावरती, कारण थोडासा चढ भाग आहे आणि तिथून तुम्ही जर का चढलात तर मात्र रन्स येतील. 3 बॉल 2. वावरले टीमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. शॉट भारी आहे, बरोबर कनेक्ट झालाय, पण खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. फक्त सिंगल. आवाज होता ज्यावेळी बॉल बॅटला कनेक्ट झाला, पण तेवढा दूर गेला नाही फटका. 3 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. लेफ्ट हँड बॅटर आहे जो नवीन आलेला फलंदाज आहे सर्वेश. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस केला जाईल. वावरले टीमकडून फिल्डिंग थोडीशी फिरवली जाईल, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मुळगाव टीमकडून थोडा काहीसा चेंज त्यांनी ठेवला बॅटिंगमध्ये. त्यामुळे ऑन साईडच्या खेळाडूला सिक्सर मारण्यासाठी संधी चांगली आहे, कारण त्या साईडलाच थोडासा स्लोप आहे. जर का चेंडू बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला तर षटकार त्याला खेचता येईल. 4 बॉल 3. सर्व्हिससाठी हा चेंडू होता, समोर ठेवला होता, टप्पा चांगला राखला. 5 बॉल 3 धावा आहेत. कैलास आहेत, माफी असावी. जो स्ट्रायकर इनला आला होता कैलास, तो आता स्ट्राईक वरती आहे. जो लेफ्ट हँड बॅटिंग करतो कैलास, राईट हँड सौरभ आहे सर्वेश. आणि 5 बॉल मध्ये फक्त 3 आहेत. मला अंतिम बॉल आहे ओव्हरचा. शेवटचा बॉल समोर खेळलेत. लॉंग ऑफचा खेळाडू, त्याच्या डोक्यावरून चेंडू चालला सीमा पार. पहिल्या ओव्हरचा संघर्ष संपलाय. धावा आल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. धावा 7. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी आयोजित ही ट्रॉफी आज खरं तर खांबाया मंदिरामध्ये खरं तर आज सत्यनारायणाची पूजा देखील आहे. त्यामुळे सर्वांना मार्केवाडीकरांच्या वतीने आमंत्रण की आपण सर्वांनी आवर्जून नक्की या. आणि आज स्पर्धा आपल्याला लवकर पूर्ण करायची आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंतीच असेल आमची प्रत्येक मॅचमध्ये टाईम तुम्ही मॅनेज करा, जास्त उशीर करू नका. आणि वेनगाव टीमची लगेच मॅच होणार आहे सेकंड राऊंडची, त्यामुळे वेनगाव टीम आपणही कुठे जाऊ नका. संध्याकाळी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था मार्केवाडीकरांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आपण तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या. 1 ओव्हर 7 धावा. पॉवरफुल स्ट्रोक मारायचे ते आता मुळगाव टीमच्या फलंदाजांना. सर्वेश आणि कैलास या जोडीला इथून पुढे मुळगाव टीमच्या धावसंख्येची कमान सांभाळायची आहे. आणि समोर आलाय तो मात्र गोलंदाज रोशन मोरे. पहिला बॉल रोशन मोरेचा. रोशन मोरे हा टप्प्यावरती बॉलिंग करणारा गोलंदाज आहे. वेग तितका ठेवत नाही, पण टप्पा चांगला ठेवतो आणि वावरले संघाची ओळख आहे रोशन मोरे हा खेळाडू. आणि तोच आलाय सध्या बॉलिंग करण्यासाठी. रन 7 आहेत, विकेट 2 गेल्यात, पण आता तुफानी हल्ला करायचं सर्वेशला. दुसरा बॉल थोडा खाली राहिला, झुकावं लागलं फलंदाजाला. 2 बॉल तेही डॉट.
पहिल्या ओव्हरची सुरुवात 2 बॉल डॉट विकेटने झाली होती. आता रोशन मोरे आल्याने दोन्ही डॉट आलेत. वावरले संघाच्या बॉलिंग अटॅक समोर मुलगाव संघाचा पॉवरफुल अटॅक आतापर्यंत 8 बॉल मध्ये झाला नाही. एक चौकार आलाय म्हणजे पॉवरफुल बॅटिंग व्हायला पाहिजे, ती व्हायला हवी. आता स्ट्रोक आलाय सर्वेशच्या बॅटमधून ऑन साइडला मिड विकेटकडे. एक सिंगल, 1 रन 8 झालेत. फिल्डिंग मध्ये खेळाडू सर्व पाहिले ना आपण तर बाउंड्री लाईनला टच आहेत. त्यांना माहिती आहे मैदान छोटं आहे, जर का चेंडू कनेक्ट झाला तर सिक्सर येऊ शकतो, पण समोरच्या दिशेला मारण्याची ताकद ठेवावी लागेल. कारण ऑन साइडला षटकार मारणं म्हणजे भरपूर ताकद जनरेट करावी लागते. आता आले स्ट्रायकर यांना कैलास. रोशन मोरेच्या विरोधात फक्त 8 धावा आहेत. दुसरी ओव्हर आहे, आता रन्स हव्यात. टीट फॉर टॅट करावं लागेल. कैलासच्या बॅटमधून स्ट्रोक समोर यष्ट्यांवरती चेंडू लागलाय. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी डेंजर होईल. घेतली आहे धाव. लेझी क्रिकेट थ्रो उशिरा आला. धावा 10. 4 बॉल 10. रोशन मोरे वावरले टीमचा अनुभवी, सर्वात अनुभवी खेळाडू आणि त्याच्याकडे जबाबदारी आहे. नेहमी संघाला घेऊन तो प्रत्येक स्पर्धामध्ये दाखल होत असतो. आणि आता मुलगाव टीमच्या कैलास कडून आता ते स्ट्रोक दिसत आहेत. कारण या बॉलवरती त्याने पूर्णपणे पाहिलं तर एक परिपूर्ण बॅटर सारखा स्ट्रोक मारला होता. 4 बॉल 10 आहेत. वा, खोदून काढला. बॅक टू द बॉलर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. नो रन. 5 बॉल फक्त 10 धावा आहेत. धावसंख्येचा दुष्काळ. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फार मोठा संघर्ष करावा लागलाय तो मुळगाव टीमला. 5 बॉल 10. 1 टू गो. हवेत आहे. यस, बॉल फेक करेल तोपर्यंत 2 धावा आणि 2 ओव्हर समाप्त झाल्या. 2 ओव्हर मध्ये मुळगाव टीमचा स्कोर आहे धावा 12 धावा आहेत. प्रणित आउट झाला पहिल्या बॉलवरती आणि तिथून दुसरा फलंदाज देखील आउट झाला ऋषी, आणि दोघंही शून्यावरती आउट झाल्यानंतर मात्र सध्या संघाचा स्कोर आहे तो 12 धावा. फलंदाज मॅच 5 ओव्हरचे असो, 3 ओव्हरचे असो, 10 ओव्हरची 20, 50, एकच बॉल फलंदाजाला बसवण्यासाठी काफी असतो. जर का प्रणित आउट झाला नसता, ऋषी आउट झाला नसता तर कदाचित वावरले टीमच्या विरोधात 2 ओव्हर 12 नसत्या तर किमान 22-32 असत्या. वावरले टीमने पहिल्या 2 मुख्य फलंदाजांना आउट केलं, मेन बॅटरला, जिथे मुळगाव टीमला पूर्णपणे कंट्रोल मिळवता येईल. आता 3री ओव्हर आलेली आहे वावरले टीमकडून. पहिला बॉल, शॉट हवेत आहे. कॅचची संधी, पोहोचलाय फिल्डर, पकडली कॅच. 3री विकेट. फलंदाज आउट. टीम मुळगाव 12 धावा, विकेट आउट झाल्यात टोटल 3. योगेश चाललेत. हाईट चांगली आहे योगेशची. आता सिक्सर मारण्यासाठी हा बेनिफिट मिळू शकेल मुळगाव टीमला. पण क्रिकेटमध्ये बदललेला नियम फार चांगला आहे की नवीन आलेला फलंदाज स्ट्राईकवरती राहील. नाही तर पहिले फार वादविवाद व्हायचे की बॅटर क्रॉस झालाय, त्याने स्ट्राईक सोडली आहे, दुसरा खालच्या बाजूने वर आलाय आणि पंचांना कधी कधी निर्णय द्यायला त्रास व्हायचा. आता टेन्शन नाही. आउट झाला की नवीन आलेला बॅट्समन स्ट्राईकवर. धावसंख्यात 12. 1 बॉल 12. वावरले टीम फलंदाजांच्या रडारमध्ये ते चेंडू देत नाहीयेत. त्यांना माहिती आहे की इथून मैदानाच्या ज्या परिसीमा आहेत ऑन साईडच्या, तिथे त्यांना माहिती आहे की चेंडू ताकदीशिवाय सिक्सर जाणार नाही. त्यामुळे बरोबर टप्प्याने गोलंदाजी चालू आहे वावरले टीमची. योगेशच्या बॅटला स्पर्श, मागे विकेट. आणखीन एक विकेट. 2 बॉल 2 विकेट. मुळगाव टीमने 3ही ओव्हरमध्ये तुम्ही बघा, पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती विकेट, डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचे पहिले 2 बॉल डॉट होते आणि तिसऱ्या ओव्हरचे सुद्धा पहिले 2ही बॉल डॉट आणि विकेट पण आले. म्हणजे 3ही ओव्हरचे पहिले 2 बॉल डॉट खेळलाय तो मुळगाव संघ. धावा फक्त 12 आहेत आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती गोलंदाज वावरले संघाचा नयनला. 2 बॉल 2 विकेट. योगेश गेला होता, असं वाटलं की आता रन्समध्ये थोडाफार फरक करेल तो, पण आउट झालाय शून्यावरती. विकेट हॅट्रिक कमावण्याची संधी आहे नयनला. नवीन बॅट्समन पोहोचलेत. फक्त धावा आहेत त्या 12. खांडस टीमच्या फलंदाजाने काल बॅटिंग केली ना, तशी बॅटिंग करायची आहे
आता विकेट हॅट्रिकची संधी आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि पकडली आहे कॅच. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी ट्रॉफी 2026 आणि विकेट हॅट्रिक मिळवली होती वावरले संघाच्या गोलंदाज नयनने. खतरनाक चेंडू टाकले. 1 2 3 3 बॉल मध्ये लगातार 3 विकेट आणि अर्धा संघ इथून आता आउट होत असताना मुळगाव 5 विकेट इथून परतलेले आहेत. आता फक्त धावा आहेत त्या 12. एका मागोमाग एक फिल्डर बॅटच्या टो एंडला लागला. भरपूर उंच गेला होता चेंडू आणि आता गत्यंतर नाहीये. 12 धावा 5 विकेट. टीम मुलगाव थोडासा पिछाडीवरती आहे. पुढील बॉल अपील आणि आणखीन एक विकेट. 4 बॉल 4 विकेट. टीम वावरल्याचा नयन 4 बॉल मध्ये 4 फलंदाजांना आउट केलंय. आता कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. प्रणय मैदानाच्या आतमध्ये इन टू द ग्राउंड. प्रणय काय खतरनाक बॉलिंग स्पेल राहिलेला आहे. 6 विकेट. धावा फक्त 12 आहेत आणि नयन 4 बॉल मध्ये 4 म्हणजे 6 बॉल मध्ये 6 विकेट घेण्याचा रेकॉर्ड तो करू शकतो आणि त्या रेकॉर्ड कडे त्याचं पाऊल आता पडतंय कारण 4 बॉल 4 त्यांनी कमावलेले आहेत. 5वा चेंडू नयनचा डॉट आलाय. 1 बॉल म्हणजे मेडन ओव्हर कडे देखील त्याची वाटचाल राहू शकते. वावरले टीम आज सर्व खेळाडू टीम मध्ये पूर्ण ताकदीनिशी पूर्ण संघ उतरला आणि मुळगाव जो बक्कम होता संघ पण फलंदाज आउट झालेत. आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मेडन ओव्हर 4 विकेट. वावरले संघाचा नयन. रन्स आल्यात मुळगाव टीमच्या फक्त 12. 6च्या 6 बॉल डॉट प्लस विकेट 4. आता शेवटची ओव्हर आहे. वावरले संघाने अशी काय बॉलिंग केली ना की त्यांना ड्रिंक्स ब्रेकची गरज लागणार नाही कारण बाकी खेळाडूंना धावण्याची संधी दिली नाही. फलंदाजांनी फक्त 12 धावा आहेत. लो स्कोर आहे. मार्केवाडी बी टीमने तरी 29 केल्या होत्या पण मुळगाव संघ सध्या 3 ओव्हरमध्ये फक्त 12 आहेत. आणि विशेष म्हणजे आज मार्केवाडी बी टीमचे सर्व पाहिले ना तर नवीन प्लेयर होते. म्हणजे काल जी त्यांची एक टीम खेळली त्यामध्ये एकही असा अनुभवी प्लेयर नव्हता पण नवीन खेळाडूंनी 29 धावा म्हणजे चांगली बॅटिंग केली. आता 12 धावा आहेत मुळगावच्या. चला चला फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण. शेवटची ओव्हर आहे. वावरले टीम टाइम फार मॅनेज केला. चांगली बॉलिंग त्यांनी केली. 12 वाजता मॅच सुरू केल्या. 12:45ला दुसऱ्या मॅचची इनिंग देखील समाप्तीकडे चालली आहे. आदित्य डाबा वावरलेचा त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केल्यात. आदित्य जर या मॅचला बघत असेल कदाचित आदित्य मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट किपरच्या भूमिकेत आदित्य आहेत. त्यांनीच मात्र टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. आता एकच ओव्हर बाकी आहे मुळगाव टीमसाठी. कैलास ऑन मार्क. पहिलाच बॉल मागे खेचलाय हवेत आहे. कॅच ड्रॉप 13 धावा. सिंगल डबलने वावरल्या टीमला काही फरक पडणार नाही कारण रन्स 13 आहेत. स्लो रन आहेत कारण आता एकच ओव्हर बाकी आहेत. हिट पाहिजेत. षटकारा चौकाराशिवाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मजा नाही आणि षटकार चौकाराशिवाय रन्सही वाढत नाही. 13 धावा आहेत. फक्त 13 धावा. 5 बॉल बाकी. होऊ शकेल अजूनही 2-3 जर बाउंड्री खेचल्या ना तर धावा 30च्या पलीकडे जाऊ शकतात मुळगावच्या. अजूनही हार मानून चालणार नाही. समोर गोलंदाजाला उत्तर द्यावं लागेल. वाह शॉट मारलाय प्रणयने. पहिली रन कंप्लीट केलेली आहे. दुसरी साठी इंटरेस्टेड होता पण मागे आलाय. एकच रन. धावा 14. 4 बॉल बाकी आहेत. मार्केवाडीचं मैदान गावाच्या अगदी बाजूला असलेलं. मार्केवाडी बस स्टॉप पासून तुम्ही जर सरळ आलात ना जिथे गाव एंड होतं तिथे मात्र हे मैदान आहे. यायला प्रवास चांगला आहे. हायवे चांगला आहे. कर्जत मुरबाड हायवे आणि त्या हायवेच्या अगदी रस्त्यावरतीच मी म्हणेल की असणारं जवळपास मार्केवाडी हे गाव आणि तिथून हा चांगला प्रवास. पण ही स्पर्धा मुळगाव संघ स्कोर 1 धावेने वाढेल. व्हाईट बॉल. पहिला व्हाईट बॉल आलाय. वावरल्या संघाच्या पहिल्या 3 बॉलरने व्हाईट चेंडू टाकला नव्हता. पहिला वाईड आला. 1 रन नक्की दिली मुळगाव टीमला. नवीन वर्षाचं गिफ्ट त्यांनी दिलं.
3 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. स्कोर 15 आहे. अजून 4 बॉल बाकी आहेत. कैलासच्या बॅट मधून स्वतः बॉलर कॅच स्वीकारली. विकेट कमावली आहे. 7वी विकेट. सर्वांना बॅटिंग मिळू शकते. आता 7 आऊट झालेत. 2 मैदानाच्या आत आहे. ओमकार आलेत नवीन बॅट्समन. मंगेश मार्के आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली मेहनत. 4 दिवस सुट्टी घेऊन हे सर्व मार्केवाडीचे सर्व आयोजक स्पर्धा आयोजित केली. म्हणजे आपल्या स्पर्धेला पूर्ण वेळ त्यांनी दिलेला आहे. सर्व ठिकाणी ते पाणी करतायत. 7X लाईव्ह इव्हेंट यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही बघू शकाल. खूप चांगली क्वालिटी आहे 7X लाईव्ह इव्हेंटची देखील. आणि चांगल्या पद्धतीने ते या स्पर्धेला कव्हरअप करतायत. बॅट ब्रश होता. गॅप शोधला. गलीमधून चेंडू चालला. थर्ड मॅनला जाऊन पोहोचल सीमा पार. लक फॅक्टर नवीन गेलेला फलंदाजासाठी नक्की आहे. फक्त त्याने ओमकारने फक्त टच केला. डेलिकेट टच आणि चेंडू सीमा पार. रन्स पोहोचल्या टोटल 19 धावा. 4 बॉल कंप्लीट केलेत. 19 धावा आहेत. ओमकारने गोलंदाजाच्या गतीचा फक्त वापर केला. 4 बॉल 19. फुल टॉस डॉट. एकच बॉल बाकी आता. यानंतर या मॅच मध्ये जिंकणारा संघ आणि वेनगाव मध्ये मॅच होईल. 19 धावा. पुढील बॉल अंतिम आहे. वाह चांगल्या पद्धतीने मागे खेळला चेंडू चालला सीमा रेखा पलीकडे. गुड बॅटिंग ओमकारची. मुळगावच्या ओमकारने 2 बाउंड्री खेचल्या. म्हणजे पहिल्या फलंदाजांना जे जमलं नाही ते ओमकारने जे 10व्या क्रमांकावरती गेला होता ओमकार 2 चौकार मारले. 23 धावा झाल्यात मुळगावच्या. 24चा टार्गेट आहे. ते वावरले टीमला. गुड बॅटिंग ओमकार. 2 चौकार त्याने लगावले. गॅप शोधला त्याने. 24 धावांचं टार्गेट आहे. चोवीस धावांचं टार्गेट आहे. वावरले टीमचे बॅट्समन चेंडू आपल्याला स्टेजच्या समोर दिले जातील. ते चेंडू घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जा. वावरले टीमचे दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललेत. एक 10 नंबरचा आदित्य आणि एक 18 नंबरचा आदित्य. खरं तर 10 नंबर जर्सी ज्याने परिधान केली आहे ना आदित्य डाबा वावरले त्या डाब्याचे ओनर आहेत आदित्य आणि ते स्वतः बॅटिंगसाठी चाललेत आणि त्यांनीच टी शर्ट या टीमला पुरस्कृत केलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला 18 नंबरची जर्सी असणारा देखील आदित्य आणि 24 धावा. आता किती चेंडूमध्ये कव्हर करतील हे 2 फलंदाज याकडे वावरल्याच्या बाकी इतर बॅट्समनचं लक्ष असेल. कारण स्कोअर फार मोठा नाही आहे पण मुळगाव संघाच्या बॉलिंगचा कुठलाही अंदाज नाही आहे वावरले टीमला. पहिल्यांदाच मुळगाव टीमच्या विरोधात ते खेळत आहेत. त्यामुळे जर का वावरलेचे जशी नयनने मेडन ओव्हर 4 विकेट घेतल्या तशा जर मुळगाव टीमने 4 विकेट मेडन ओव्हर टाकली तर 24 धावा संख्येचा बचाव खऱ्या अर्थाने सुरू होईल. पण जर का सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट आले नाहीत तर सामना पूर्णपणे क्लिअर होईल तो वावरले टीमसाठी. गणेश रसाळ पंचांच्या भूमिकेत आहेत. कर्जत तालुक्यातील धोत्रे गावचे एक स्टार प्लेयर आहेत. तर दुसरीकडे करण
करण डायरे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. दोन्ही खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि ते दोन्ही पंचांच्या भूमिकेत आहेत. 24 बॉल योगेशची ओव्हर. पहिलाच बॉल हवे ते चेंडू, पहिलीच विकेट. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर आलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. जशी विकेट आली होती प्रणीतची मुळगावच्या, तशी विकेट आली आदित्यची. 1 बॉल 1 विकेट. आता नवीन बॅट्समन चाललेत. 24 धावा ही सुद्धा वाचवता येतील. ही सुरुवात केली आहे ती मात्र आदित्यच्या विकेटने योगेशने. सुशांत आलेत. एकच बॉल बाकी आहे. 2 धावा 2 विकेट. बरेचसे प्रेक्षक 7x लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता. आपल्या सर्व मित्रांना, आपल्या सपोर्टरला ही लिंक जरूर शेअर करा. आणि जे प्रेक्षक मॅच बघतायत 7x लाईव्ह इव्हेंट ही यूट्यूब लाईव्ह वाहिनी खरं तर कर्जत तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला 2 टुर्नामेंट कव्हर करते. लाईक आणि सबस्क्राईब आपण नक्की करा. येणाऱ्या काळामध्ये कर्जत तालुक्यात खूप सारा टुर्नामेंट ही वाहिनी नक्की करेल. आणि विकेटची चान्स, तिसरी विकेट. प्रसादच्या आता झेल. फलंदाज आउट. सँडी बॅक टू द डगआउट. आता 2 धावसंख्येवरती 3 विकेट कमावल्यात वावरलेच्या. 24चं टार्गेट. आता प्रेक्षकांना देखील मॅच कडे आवर्जून बघायला लावणारी मॅच. खेळाडूंनी लक्ष वेधलं प्रेक्षकांचं. आधी पहिल्या इनिंग मध्ये असं वाटलं की 24 धावा सहज वावरले संघ करेल, पण 2च धावा पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेची ओव्हर फसलेली आहे. 3 विकेट कमावलेले आहेत. आता प्रेशर येते वावरले टीम वरती, काही करू शकेल. मग आता सध्याची बॅटिंग बघता मार्केवाडी बीच टीमची चांगली बॅटिंग झाली असं म्हणायला हरकत नाही. सुभाजी भोईर यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. वावरली टीम सध्या अडचणीमध्ये. इतका चांगला संघ आहे पण सध्या 24 धावसंख्येसाठी तरी 2 धावांवरती 3 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. आता 3 ओव्हर आणि 22 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 22. आता चेंडू जास्त झालेत, धावा देखील अगदी त्याच्या आसपासच आहेत. धावाही जास्त आहेत, आता चेंडू देखील जास्त आहेत. पण बघायचं आता काय, अजूनही 1-2 शॉट आदित्यचे जर का आले तर मॅच पूर्णपणे बदलू शकेल. म्हणजे स्ट्रोक पासून थांबवायचं ते फलंदाजांना. पहिला बॉल स्ट्रोक, उंच हवेत. चालला चेंडू सीमा पार. काऊ कॉर्नरचा खेळाडू फक्त बघत राहिला, कारण आदित्य डाबाची ओनर आहेत. आदित्य त्याने सिक्सर मारलाय. आता 17 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 17 बॉल 16 धावा. या स्पर्धेमध्ये काल खांडस हा संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय आणि खांडसचा काल फलंदाज होता नितीन, आय थिंक, ज्याने काय बॅटिंग केली होती. अगदी नितीन प्रमाणे शरीरयष्टी असणारा आदित्य, म्हणजे मजबूत फलंदाजांची या मैदानावरती गरज आहे बॅटिंग करत असताना. हे मात्र दिसलंय. कट केलाय समोर. 1 रन घ्यायची आहे. सिंगल रन साठी एफर्ट्स आहेत. 2 बॉल रन्स पोहोचल्यात 9. करायचे अजून जिंकण्यासाठी धावा 15 धावांची गरज आहे. हा सामना लो स्कोअरचा आहे, त्यामुळे वावरल्या टीमकडे चेंडू जास्त आहेत. 7-8 चेंडू जरी डॉट गेले तरी 1-2 बाउंड्री मॅचला फिनिश करू शकतात. आदित्यने तेच ओळखलं की विकेट जरी आपल्या 3 गेल्यात, ओव्हरमध्ये 2 रन आल्या तरी 1 6 1 4 आपल्याला रणसंख्येच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. तेच केलं आदित्यने. 2 बॉल 7 केलेत, टोटल 9. शॉट हवेत आहे. आणखीन 1 विकेट. 4थी विकेट आउट झालेली आहे वावरल्याची. जर का असे विकेट आउट होत राहिले तर वावरले संघ सुद्धा ऑल आउट होऊ शकतो. टेन्शन आहे नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या आदित्यला. टेन्शन आहे की एका बाजूने मी बॅटिंग करतो, पण जर विकेट 10 आउट झाले तर त्याच्याकडे नॉन स्ट्रायकर एंडला नॉट आउट राहून काहीच फायदा नाही. कारण आता प्रत्येक येणारा बॅट्समन परततोय. रोशन मोरे देखील आउट झालाय. आता अभि चाललेत. अभि नाही तो कभी नाही. मुलगाव संघाने ते दाखवून दिलंय, जरी 24 धावा असतील तरी आमच्या बॉलिंग अटॅक कुठेही कमी नाहीये. 9 रन आणि 4 विकेट. अजून 15ची गरज आहे. चेंडू भरपूर आहेत पण विकेट टिकवाव्या लागतील. 15 रनची अजूनही गरज आहे. रोशनही थोडासा आपल्या बॅटिंगवर नाराज असेल, कारण पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट आपली गमावली. आता या मॅचला कोण बदलू शकेल तर आदित्य, जो शेवटपर्यंत राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही तो
आपल्या समोरच्या फलंदाजालाही सांगतोय की आपल्याला मॅच जिंकून द्यायचे, स्कोर कमी आहे पण रन्स पाहिजेतच आपल्याला, कारण विकेट जर का आपण घालवल्या तर समोरच्या टीमकडे ती ताकद वाढलेली असते, कारण 4 विकेट आउट झालेत वावरलेचे. आपिल यस यस, गोलंदाजाचा जोश बघा, जिंकण्याची तडफड. 15 धावांची गरज आहे, जिंकण्याची तडप भरपूर आहे मुलगावकडे. अजूनही 15 रनची गरज आहे. चांगला टप्पा, चांगला चेंडू, ओव्हरचे चेंडू समाप्त झाले. 5 चेंडू संपले, 1 बॉल बाकी आहे. 13 बॉल 15 रनची गरज आहे. 13 बॉल 15. हवेत होता चेंडू, कॅचही नाही आणि चेंडू चालला सीमा पार. चौकार, चौकार मिळेल वावरलेला, नशिबाचा चौकार आहे. आणि मॅच आता 12 बॉल 11 रनची गरज आहे. 12 बॉल 11. उर्वरित 12 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. अजूनही आपण सांगू शकणार नाही की कोणता संघ इथे जिंकू शकेल, कारण ही ओव्हर आता महत्वाची आहे. आणि समोर आदित्य वावरलेकडून पहिलाच बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल. 11 बॉल 11. 11 बरोबर समान स्थितीमध्ये दोनही संघ आहेत. 11 बॉल्स आणि 11 रन्स. बॉलिंग मार्क वरती आलाय उमाशंकर. उमाशंकर आता इथून आदित्यची जर का विकेट तो कमावतोय तर वावरले संघाला इथून आणखी दमछाक करण्यासाठी भाग पाडू शकतो मुलगाव संघ. 11 बॉल्स 11 रन्स. शॉट हवेत आहे, कॅच पकडली आहे, वावरल्याची विकेट आलेली आहे. मेन बॅटर आदित्यला आउट केलंय. विकेट नंबर तुम्ही बघू शकाल, 5वी विकेट. अर्धी टीम आउट केलेली, आता 10 मध्ये 11 पाहिजेत. मैच अभी भी बाकी है, कौन जीतेगा कौन हारेगा अब ये पब्लिक भी देख रही है कि क्या होगा इस मैच में. येणारे चेंडू 10-11 ची गरज आहे. माफी असावी, 10 बॉल आणि 11. ऋषी चाललेत नवीन बॅट्समन. 10 बॉल 11, 24चं टार्गेट होतं. 5 विकेट आउट केलेत वावरलेचे. मुलगाव टीमच्या बॉलिंगने देखील कमाल केली. सामना 10 बॉल 11 आणलेले. रन्स किती आहे त्याच्यापेक्षा आम्ही सामना वाचवू शकतो हे दाखवलंय मुलगावने सध्या तरी. 10 बॉल 11 रनची गरज आहे. उमाशंकर बॉलिंग मार्कवर आहेत. शॉट नाहीये कोणी खेळाडू. ऋषीच्या बॅट मधून आला सुसाट वेगाने हा षटकार. करायचे आता 9 बॉल मध्ये 5. 9 बॉल मध्ये 5. फ्लॅट 6 आला. इथे जर का फिल्डर असता तरी कॅच झाली असती. 9 बॉल 5. 9 बॉल मध्ये 5.
गोलंदाज उमाशंकर खोलात होता बॅट ब्रश चेंडू चाललाय मागे 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 चेंडू सीमा रेखा पार. स्कोर लेवल झालाय. एका रनची फक्त गरज आहे आता 8 बॉल मध्ये. आता मॅच पूर्णपणे वावरले टीमच्या ताब्यात. 2 बॉलने ऋषीने मॅच पूर्ण बदलली. वाह फ्लिक केलंय. एका रनची गरज आहे. रन कंप्लीट आणि जिंकलाय वावरले. अभिनंदन टीम वावरले. हार्ड लक. मुळगावच्या जर आणखी 10-12 धावा असत्या तर मजा आली असती, पण हरकत नाही. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मेडन ओव्हर आणि 4 विकेट नयन ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. नयनला मी इन्व्हाइट करेल आणि स्वप्नील शेठ कांबरी यांना विनंती करेल की आपण या नवीन विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर 4 विकेट घेणाऱ्या बॉलर नयनला आपल्या शुभ हस्ते स्वप्नील शेठ कांबरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही देऊ. कॅमेरामॅन आपण कॅमेरा झूम करा स्टेजकडे. इथे स्वप्नील शेठ कांबरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड इथून वावरले. 4 बॉल 4 विकेट घेणाऱ्या नयनला आपण स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. मार्केवाडीचे हँडसम डॅशिंग गोल्डन मॅन स्वप्नील शेठ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. यानंतर आता 3 ओव्हरची मॅच लगेच दोन्ही कॅप्टन टॉस साठी. आपण वेनगावचे कर्णधार आणि वावरलेचे कर्णधार लगेच आपली मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच राहील. फर्स्ट राऊंड 4 ओव्हर, सेकंड राऊंड 3 ओव्हर. मुलगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. दीपक, प्रणय, प्रणित आणि येणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही कर्णधार या समोर मी सुभाषजी भोईर